पत्थर भी देवता हो जाएगा। सर झुकाओगे तो पत्थर भी देवता हो जाएगा। और इतना भी मत पूजो उसे कि वो बेवफा हो जाएगा। सर झुकाओगे तो पत्थर भी देवता हो जाएगा। और इतना भी मत पूजो उसे कि वो बेवफा हो जाएगा। हम भी दरिया है, हमें अपना हुनर मालूम है। हम जिस तरफ भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा। बहुजन समाजाला स्वतःची लढाई स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या साधनांनी चालवण्याची प्रेरणा देणारे आमचे सगळे उद्धारकर्त्या महापुरुषांना विनम्र अभिवादन। त्यातही आज खास करून स्वराज्य संकल्पक, स्वराज्य जननी, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती आहे। मी जिजाऊंच्या चरणी देखील नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करतो। आज बहुजन समाज पार्टीचे आमचे उमेदवार डॉक्टर मंगलाताई जाधव 118 वार्ड नंबर मध्ये बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार म्हणून या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मंगलाताई बाबासाहेबांचा हत्ती घेऊन निवडणुकीला उभे आहे। बाबासाहेबांचा हत्ती घेऊन मंगलाताई निवडणुकीला उभे आहे। या निवडणुकीचं वैशिष्ट्य बघा तुम्ही, काय गमती जमती चालू आहे तुमच्या चारी बाजूने तुम्हाला बघायला मिळत असेल। त्यांची आज प्रचार सभा आपण इथं करतोय। काय गमती जमती चालू आहेत। मी जसं बोललो कालपर्यंत गंमत अशी होती की राजकारणामध्ये देशाच्या असो राज्याच्या असो की महानगरपालिकेच्या की आणखी कुठल्या, काल गंमत अशी होती का एका बाजूला काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष, आणि त्यामध्ये बहुजन समाज पक्षासारखे आंबेडकरी विचारावर चालणारे आणखी पक्ष, हा तिसरा अँगल। आता गंमत अशी झाली का या मागच्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं, देशातलं, आपल्या राज्यातलं चित्र असं बदललंय की कोण कोणाच्या सोबत आणि कोण कोणाच्या बाजूला काहीच कळायला मार्ग नाही, काही कळायला मार्ग नाही। जो कोण सकाळपासून सोबत दिसतो संध्याकाळी कुठे असेल याचा नेम नाही। आज संध्याकाळी जे सोबत दिसतात उद्या सकाळी झोपेतून उठल्यावर कोण कुठे असेल याचा नेम नाही। बरं ते तर ते आपलेही, आणि अशा परिस्थितीला ही जनता कंटाळलेली आहे। जनता कंटाळलेली आहे या सगळ्या भानगडींना। कालपर्यंत ज्याचा कौतुक करायचं आज त्याला त्याच्या विरोधात बोंबा मारायचा। काल ज्याच्या नावानं बोंबा मारत होतो आज त्याच्या गळ्यात गळा घालून फिरायचं। अरे हे काय प्रकार आहे त्या? कंटाळलेली आहे जनता, आणि जनता एका सक्षम मजबूत पर्यायाच्या शोधात आहे। जनता पर्यायाच्या शोधात आहे आणि जनतेने आपला पर्याय निवडलेला आहे। मी नुसतं मुंबईतल्या जनतेचं नाही बोलत आता, हा पर्याय जनतेला देशात पाहिजे, राज्यात पाहिजे आणि महानगरपालिकेमध्येही पाहिजे। जेव्हा मी म्हणतोय या जनतेने पर्याय निवडलेला आहे, मी उदाहरण देतो, पुरावा देतो। वकील माणूस आहे, बिना पुराव्याचं बोलणं काही बरं नाही। काल बिहारची निवडणूक झाली, तुम्ही पाहिली टीव्हीवर, सगळ्यांनी बातम्या पाहिल्या। त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपले 10-5 मित्र सोबत घेऊन लढला।
भारतीय जनता पार्टी आपले 10-5 मित्र घेऊन निवडणूक लढली. 50 वर्ष या देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाला आणि त्याच्या मित्रांना फक्त 5 आमदार निवडून आणता आले. किती? 5 आमदार. आणि बहुजन समाज पार्टी देखील निवडणूक लढली, पण कोण्या मित्रमंडळीला सोबत घेऊन नाही, स्वतःच्या ताकदीवर बाबासाहेबांचा निळा झेंडा आणि हत्ती घेऊन एकट्याच्या बळावर लढली. 50 वर्ष सत्ता भोगून 10 मित्र सोबत घेऊन लढणारे काँग्रेस 5 आमदार, आणि या समाजाच्या मदतीनं, समाजाच्या भरोशावर, बहुजनांच्या ताकदीवर बहुजनांचा हत्ती लढला. 1 आमदार निवडून आला, 1 आमदार विजयी झाला. आणि 10 उमेदवार 500 ते 1,500 मताच्या फरकानं पडले. इमानदारीने निवडणूक केली असती ना, प्रक्रिया, तर 1 आणि 10 किती होता? 2 आकडे 11 झाला असता. बिहारच्या जनतेने दाखवून दिलं की भारतातल्या जनतेने पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. बिहारमध्ये पहिले दिसलं. बरं, या सत्ता ज्यांची बनली त्याच्यापेक्षा जास्त पिंटू यादव, आमचे सतीश यादव, जे बहुजन समाज पार्टीच्या हत्तीवर निवडून आले, त्यांची चर्चा जास्त झाली. ते निवडून येऊ नये म्हणून 5-5 वेळा मतमोजण्या केल्या गेल्या. पण एवढी मतं बहुजनांनी दिली होती की 5 वेळा मतमोजणी करून देखील, 5 वेळा करून देखील पिंटू भैयाला हरवू शकली नाही ही यंत्रणा. हा परिणाम भारतातल्या लोकांवर होतोय. चला, तुम्ही म्हणाले यार, चला हे उत्तर भारतातलं राज्य आहे बिहार, तिकडे बहुजन समाज पार्टीची तशीच आधीपासून ताकद आहे. केरळमध्ये त्याच्या पाठोपाठ निकाल आला. दक्षिण भारतातलं सगळ्यात खालचं राज्य केरळ. त्या केरळमध्ये बहुजन समाज पार्टीचे निळ्या झेंड्याचे, बाबासाहेबांच्या हत्तीचे 7 नगरपालिकामध्ये माणसं निवडून आले आणि 2 त्यातले उपनगराध्यक्ष झाले. निळ्या झेंड्याचा अभिमान वाटणाऱ्यांना टाळ्या वाजवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आनंद झाला पाहिजे, आनंद झाला नाही पाहिजे, आनंद व्यक्त केला पाहिजे. छाती ठोकून बीएसपीच्या सभेला बसणाऱ्या लोकांना कोणाला घाबरायची, कोणाची चिंता करायची गरज नाही. मी तुमच्या सगळ्यांच्या या मोकळेपणाला सलाम करतो. केरळचं झालं, पंजाबमध्ये निवडणूक झाली जिल्हा परिषदेची. मी तुम्हाला नाही तर म्हणाल नगरपालिकेची निवडणूक आहे मुंबईच्या, हे बाकीचं काय सांगत बसले धनराज सर. देशातल्या लोकांनी काय ठरवलं ते तुम्हाला सांगतो. जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, काँग्रेसला 63 जागा मिळाल्या, काँग्रेसला 62 जागा मिळाल्या. बहुजन समाज पार्टीचे 63 ठिकाणी निवडून आले. या काँग्रेसपेक्षा जास्त लोक बहुजन समाज पार्टीचे पंजाबमध्ये निवडून आले. त्याच्या पाठोपाठ तेलंगणा, त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्राचा निकाल आला. महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या मागच्या महिन्यामध्ये. 11 ठिकाणी उमेदवार निवडून आले, 11 नगरसेवक, आणि 23 नगरसेवक दुसऱ्या नंबरवर पडले. 3, 4, 5, 15 मतांच्या फरकानं. 11 आणि 23 मोजत बसा. महाराष्ट्र झाल्यानंतर तेलंगणामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. तेलंगणाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये 9 ठिकाणी बहुजन समाज पार्टीला मानणाऱ्या लोकांचे सरपंच झाले आणि 123 सदस्य निवडून येऊन त्यातले 23 सदस्य उपसरपंच झाले. बहुजन समाज पार्टी या देशातली 3ऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी आहे. मी तुम्हाला सांगतो, मान्यवर कांशीरामजींचे धन्यवाद मानतो आम्ही का बाबासाहेबांचा हत्ती सन्मानाने उत्तर भारतात स्थापित केला. बहुजन समाज पार्टी बनवली आणि तिला राष्ट्रीय पार्टी बनवून दाखवली. आणि मान्यवर कांशीरामजींच्या नंतर बहन मायावतीजींनी 20 वर्षानंतर देखील आजही बहुजन समाज पार्टीचा 3ऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी म्हणून दर्जा कायम ठेवण्यामध्ये यश मिळवलेला आहे.
बऱ्याच लोकांना महाराष्ट्रामधल्या असं वाटायला लागलं होतं का बीएसपी संपते की काय. काही लोकांना काळजी वाटत होती, काही लोकांची इच्छा होती बीएसपी संपली की आपले रस्ते मोकळे होतात. जरा मला काय म्हणायचंय कळतंय. मला माहिती मी विक्रोळीमध्ये बसलेलो आहे. आंबेडकरी चळवळीचे बाळकडू बालपणापासून प्राशन केलेले आणि इतरांना चळवळ शिकवणारी माणसं या विक्रोळीच्या कन्नमवार नगर मध्ये त्याचं मला भान आहे. आणि मी जेव्हा तुम्हाला सांगतोय की ही राष्ट्रीय पार्टी आहे, राष्ट्रीय पार्टीचा उमेदवार असण्याचा फायदा काय. राष्ट्रीय पार्टीच्या उमेदवाराला बघा, पहिली गोष्ट तर बहुजन समाज पार्टी शुद्ध स्वरूपातली आंबेडकरी पार्टी आहे. बहुजन समाज पार्टीला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची पार्टी म्हणून भारत देशात जगात ओळख आहे. आणि ती फुले शाहू आंबेडकरांची पार्टी आहे. देशातली तिसऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी आहे. हे मी नाही सांगत. जयमंगल धनराज बीएसपीचा प्रभारी मुंबईचा म्हणून नाही सांगत. बीएसपीचा कार्यकर्ता म्हणून जयमंगल धनराज बोलत नाही. निवडणूक आयोगाची आकडेवारी आहे की या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी पार्टी असेल, काँग्रेस दुसऱ्या नंबरवर असेल, पण त्यांच्या पाठोपाठ ही बहुजनांची शक्ती, बहुजनांची पार्टी, बहुजन समाज पार्टी देशातली तिसऱ्या नंबरची पार्टी आहे. मग देशातली तिसऱ्या नंबरची पार्टी तुमच्या माझ्या बापाच्या विचाराची पार्टी असताना आमचा समाज इकडे तिकडे का भटकतो. का जावं आमच्या समाजाने इकडे तिकडे. का विरोधकांची ताकद वाढवावी. आणि ते जर होऊ द्यायचं नसेल तर दणकावून निवडणुकीच्या मैदानात उभारण्याला गरजेचं होतं. आणि आम्ही तो प्रण उचलला, विडा उचलला. 76 ठिकाणी उमेदवार उभे केले. 76 ठिकाणी उमेदवार उभे केले मुंबईमध्ये. उमेदवारही असे तसे नाहीत, पीएचडी झालेले उमेदवार आहेत. 10 उमेदवार आमचे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. 17 उमेदवार ग्रॅज्युएट आहेत. त्यातले 11 उमेदवार वकील आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि 3 शिक्षिका आहेत. शिकल्या सवरलेल्या लोकांची चळवळ आहे. येड्या गबाळ्यांची थोडी चळवळ आहे. शिकल्या सवरलेल्या लोकांची पार्टी आहे. अक्कलवाल्या महापुरुषांना मानणाऱ्या लोकांची पार्टी आहे. आमचे उमेदवारही तसे आहेत. आणि तुम्हाला नवल सांगतो, या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 22 वर्षाचं आमचं एक लेकरू उभं आहे. आमच्या एका जिल्हाध्यक्षाची मुलगी 22 वर्षाची मुलगी निवडणुकीत उभी आहे. तुमच्या बाजूला इथे या कामराजनगर मध्ये 24 वर्षाची आमच्या तिथल्या विधानसभा अध्यक्षाची मुलगी निवडणुकीला उभी आहे, जी शिक्षिका आहे. आमचे लेकरं आपल्या बापाचा संघर्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन हा संघर्ष पुढे नेण्यासाठी तयार होत आहेत. आमच्या ऍडव्होकेट पंकज जाधवांनी सांगितलं, या हर्षवर्धनचं आणि प्रणितचं नाव घेऊन हा संघर्ष पिढी दर पिढी चालला पाहिजे. हा संघर्ष पुढे गेला पाहिजे. आणि पुढे गेला पाहिजे असं म्हणतो जेव्हा व्याख्यानांना आपण जातो तर पूर्ण आमच्या वडीलधाऱ्या मंडळीचीच गर्दी दिसते. तरुण पिढी व्याख्यानांना येताना दिसते का? तुमचं दुखणं आहे आपल्या सगळ्यांचं. आम्ही तो प्रयत्न केला. या 76 पोरांमध्ये 76 उमेदवारांमध्ये आमचे 23 लेकरं जे आहेत ते 27 वर्षाच्या आतले, 30 वर्षाच्या आतले आहेत. नव्या पिढीच्या हातात आम्ही चळवळीची धुरा देतोय. त्याचं प्रतीक म्हणून हा हर्षवर्धन आणि हा प्रणित नावाचा मुलगा. आम्ही जे काय डिस्प्ले केलंय आता या निवडणुकीच्या माध्यमातून, ती निवडणूक लढायची आहे, निवडणूक जिंकायची आहे. आणि इतकंच नाही तर इथून पुढे ही चळवळ देखील आमच्या खांद्यावर घेण्यासाठी आमच्या पिढीला तयार करायचं आहे. भावनिक होऊन
दिशाभूल होऊन चळवळ पुढे जाणार नाही. आपण सगळी लोक सुज्ञ आहात. या विक्रोळीमध्ये मी जिथे आज आपण ही सभा करतोय तो कन्नमवार नगरचा परिसर थोडा कंपॅरेटिव्हली सुखवस्तू मंडळीचा परिसर आहे. थोडे बऱ्यापैकी आपली अवस्था असलेल्या लोकांचे परिसर आहे. पण तुमच्या बाजूला आहे ना जयभीम नगर, प्रगती पट्टा आहे ना, ज्ञानेश्वर नगर आहे ना, तेही आपलेच माणसं आहे. इकडे बाजूला रमाबाई नगर आहे, कामराज नगर आहे. आता मी सिद्धार्थ कॉलनीतली एक सभा करून इथं आलो, ती संपून मला परत कामराज नगरच्या सभेला जायचं आहे. हे माणसं जे सभा सोडून निघून गेले ते आता पुढे सभा चालवतील. मी गेल्यावर तिथे शेवटचं भाषण मी करेन. हे अशा पद्धतीने आम्ही सभा करतो. एका एका दिवशी 3-3 सभा घेऊन या मुंबईतल्या कान्या कोपऱ्यामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीच्या आमच्या उमेदवारांच्या साठी प्रचार करतोय. आणि हा झंझावात तुम्हाला 16 तारखेला बघायला मिळेल. मी तुम्हाला सगळ्या मुंबईचं गणित सांगत बसायला आलेलो नाही. मी माझ्या शिकल्या सवरलेल्या वडीलधाऱ्या मंडळींना, हे जे पितृतुल्य वडीलधारी मंडळी बसलेली आहेत, माता भगिनी बसलेल्या आहेत, तुमचा अनुभव आणि आम्ही तुमच्या सोबत जी माणसं आता उभी करतोय नव्या दमाची, त्यांची ऊर्जा, कारण ही अभ्यास केलेली पिढी, ही शिकली सवरलेली, ही अनुभवी पिढी, आम्हाला एक एक माणूस दरवर्षी सोडून जातोय. तुम्हाला माहिती आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे एक एक माणूस सोडून जाणार आहे. पण तो अनुभव संपन्न सोडून जाणारा माणूस जाण्यापूर्वी त्याची धुरा आमच्या पिढीच्या हातात सोपवावी, यासाठी आम्ही मंगलाताईच्या सोबत आमचे हे 2 माणसं आमच्या सोबत इकडे दिलेले आहे. मी आपल्याला वडीलधाऱ्या मंडळींना विनंती करतोय की या 118 वॉर्ड मध्ये हा आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा प्रांत आहे. या प्रांतामध्ये आंबेडकरी चळवळीचा विचार रुजलेला आहे आणि मुंबई सारख्या शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चळवळीची दिशा देणारा भाग म्हणून कन्नमवार नगर ओळखलं जात आहे. ज्या बहुजन समाज पार्टीची ही प्रचार सभा आहे, त्या बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम साहेब कित्येकदा इथं आलेले. तुमच्यापैकी कित्येकांची त्यांची इथे कन्नमवार नगर मध्ये भेट झालेली असणार आहे. आज बहुजन समाज पार्टीचं देशामध्ये नेतृत्व करणाऱ्या बहीण मायावती 1 जानेवारी 2004 रोजी या संभाजी मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा 4 तासाचा केडर कॅम्प घ्यायला इथं आलेले आहेत. त्यामुळे बहुजन समाज पक्षाला हे विक्रोळी आणि कन्नमवार नगर नवीन नाही. तुम्ही विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, इतर निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टीच्या हत्तीला भरभरून मतदान केलं, याचे रेकॉर्ड आमच्या जवळ आहेत आणि तुमच्या मनातल्या भावनेला आम्ही समजून आहोत. नुसताच निवडून यायचं म्हणून कोणाच्याही सोबत जाऊन चळवळ पुढे जाणार नाही. आणि चळवळ पुढे जर गेली नाही तर या प्रगती पट्ट्यातल्या लोकांना, धारावीतल्या लोकांना, घाटकोपरच्या लोकांना, कामराजनगरच्या रमाबाईच्या लोकांना अजय अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय कोण मिळवून देणार? त्यांना न्याय कोण मिळवून देणार? ज्या भारतीय जनता पार्टीला आणि काँग्रेसला आम्ही एकमेकांचे विरोधक समजत होतो, अंबरनाथ मध्ये ते सोबत बसले. 20 वर्ष एकमेकांशी अजिबात संबंध नसलेले भाऊ सत्तेची वेळ आली तर एका हातात हात घालून आता सोबत सभा घेताय. तुम्ही पाहिलं काल मुंबईमध्ये बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही हा संघर्ष, हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुमच्याच कन्नमवार नगर मध्ये मी देखील राहिलोय वर्षभर. 1 वर्ष मी राहायला होतो. इथे अनेक लोकांच्या तोंडून शासनकर्ती जमात व्हायचं हे ऐकलंय मी. या चौकात बसून अनेक भाषणं ऐकली. शासनकर्ती जमात झालो पाहिजे, दिल्लीची सत्ता हातात आली पाहिजे. अरे पण दिल्लीची सत्ता हातात कधी? खासदार निवडून आले जेव्हा. इथं आमचा नगरसेवक नाही. बाबासाहेबांचं स्वप्न दिल्लीची सत्ता जर हातात घेऊन शासनकर्ती जमात व्हायचं असेल, त्याची पहिली वीट या नगरपालिकेच्या निवडणुकीतून रचल्या गेली पाहिजे.
आणि म्हणून तुम्हाला मला बहुजन समाज पार्टीच्या हत्तीला मतदान करणं गरजेचं आहे. वरून खाली येऊ तेव्हा येऊ, ते नसेल जमत तर आता खालून वरचा प्रवास चालू करू. 2029 ची तयारी आहे. आज जर इथं नगरसेवक निवडून आला तर आम्ही आमदारकीची भाषा करू शकतो, खासदारकीची भाषा करू शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्हाला बहुजन समाज पार्टी सोबत उभा राहायचं. देशाची सत्ता हातात घेणं हे जर बाबासाहेबांचं स्वप्न असेल तर देशाच्या लेवलची पक्ष लागेल, देशाच्या लेवलचं आंदोलन लागेल. ते आंदोलन, तो पार्टी, ती निशाणी आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून विक्रोळीमध्ये उभी आहे. अनेक गोष्टी आंदोलन करतो आम्ही. प्रत्येक वेळेस अन्याय अत्याचार झालं की आंदोलन करतो. आंदोलन करण्यामध्ये आमच्यासारखं तर कोणाचं म्हणजे आमच्या इतके आंदोलन करण्याचा अनुभवच कोणाला नाही. पण आंदोलन करून आमच्या समस्या अजिबात सुटलेल्या नाही. आज जे लोक आमचे मित्र असल्याचे दावे करून आमच्या गळ्यात गळा घालायला बघतायत ते कधी केसानं गळा कापतील नेम नाही. एक शायर म्हणतो कि अजब मोड़ पे पहुंचे हैं सियासत के कदम, अजब मोड़ पे पहुंचे हैं सियासत के कदम. तुमच्या आजूबाजूला काय घडतं तेवढंच बघा फक्त. त्या शायरनी काय म्हटलं 4 ओळी. अजब मोड़ पे पहुंचे हैं सियासत के कदम, कल जख्मों के देने वाले अब दवा बांट रहे हैं. कल जख्मों के देने वाले घरात नाही पीठ आणि कशाला पाहिजे विद्यापीठ. कल जख्मों के देने वाले अब दवा बांट रहे हैं. और पहले तो किया मेरा घर तबाह, अब दोस्ती में आके गला काट रहे हैं. अपना गला कटने देना है या नहीं कटने देना है, ये निर्णय मैं आपके ऊपर छोड़ता हूं. मेरा फर्ज है कि आप बहुजन समाज पार्टी के हाथी निशानी वाला 2 नंबर का बटन दबाओ. अरे राष्ट्रीय पार्टी है तो फायदा भी होता है. ये मंगलाताई का बटन ढूंढने में लोगों को तकलीफ नहीं होगी. नहीं तो कितने नंबर पे है, कहाँ है, कौन, वो सारा उम्मीदवार भी परेशान हो जाता है. उसकी निशानी लोगों को बताते बताते, और वोटिंग करने के लिए जाने वाला हमारा वोटर भी परेशान होता है कि इसकी निशानी है कहाँ मशीन में. पर हमारी नेशनल पार्टी होने की वजह से निशानी कहाँ है, दूसरे नंबर पे. इसको पहले नंबर पे लाने की जिम्मेवारी आप लोगों के ऊपर डालता हूं. आगे कामराज नगर की सभा के लिए निकलना है, इसलिए आप लोगों से विदा लेता हूं. जय भीम, जय भारत.